वेलकम टू के जे केमिस्ट्री अकॅडमी. आपण केमिकल कायनेटिक्सचे काही न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. त्याच्यापैकी काही न्यूमेरिकल आपण आता घेतो जे तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं आहे. हा फेब्रुवारी 2024 क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे. बघा, फॉर अ रिॲक्शन तुम्हाला दिली आहे रिॲक्शन A+B. त्या रिॲक्शनचा रेट काढू. रेट इज इक्वल टू काय असतो? K टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंड करतो. कोणावर? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पण याची आता ऑर्डर आपल्याला माहीत नाही आहे, तर आपण काय घेतला? एक्स आणि वाय, कारण की आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही. नंतर तुम्हाला दिलं आहे इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, तुम्ही इथे लिहिते आहे पहिली केस. पहिलं काय होतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय होत आहे? डबल. आणि कॉन्सन्ट्रेशन ए काय आहे? कॉन्स्टंट. म्हणजेच रेट इक्वल टू के ॲज इट इज. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲज इट इज आहे तर एक्स ॲज इट इज. नंतर बघा, कॉन्स्टंट ए म्हणत आहेत, ए ॲज इट इज आहे. बी काय होत आहे? डबल. तर हा काय होऊन राहिला? डबल. तर 2b चा पावर वाय. काय केलं? हा तुमचा नॉर्मल इक्वेशन आहे पहिला. हा दुसरा बघा, हे केस आहे तुम्हाला दिलेली, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल. तर आपण काय केलं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल केला. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय आहे? कॉन्स्टंट. ते ॲज इट इज ठेवला. त्याला आपण कसं लिहू शकतो? की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा एक्स, नंतर याला सेपरेट करू शकतो. याचे पॉवर कसं लिहू शकतो? हा एक्स ॲज इट इज. याला काय लिहू शकतो? 2 raised to the power वाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. असं आपण कसं लिहू शकतो? के. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. याला देऊ इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. नंतरची केस बघा, पण याच्यामध्ये वाचताना अजून वाचा. द रेट ऑफ द रिॲक्शन इज डबल. म्हणजे हा रेट काय होऊन राहिला? इंटू करावा लागेल. इंटू काय होऊन राहिला? डबल. म्हणजे 2 इंटू काय होऊन राहिला? रेट. तर रेट काय होऊन राहिला? डबल होऊन राहिला. पहिली केस आहे. दुसरा काय म्हणत आहे? इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. म्हणजे रेट आपण ॲज इट इज लिहू. रेट इक्वल टू के ॲज इट इज. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए का होऊन राहिला? ट्रिपल. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. तर ट्रिपल केलं. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी का होऊन राहिला? डबल. तर डबल करायला 2b रेस्ट टू द पॉवर काय येईल? वाय. देन द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज बाय द फॅक्टर 6. म्हणजे हा रेट किती टाइम्स होऊन राहिला? 6 टाइम्स. इंटू काय कराल? 6. हा असं करायचं होतं. नंतर बघा, लास्ट सेपरेट करा. काय कराल? म्हणजे 6 इंटू रेट हा इक्वल आहे के. हे पॉवर सेपरेट द्या. 3 रेस्ट टू द पॉवर एक्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स चा पॉवर एक. नंतर 2 रेस्ट टू द पॉवर वाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा पॉवर वाय. काय नाही केलं, जे पॉवर होतं ते काय केलं? प्रत्येकाला सेपरेट केलं. त्याला दिला इक्वेशन नंबर 3. त्याला काय दिला? इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता डिवाइड करू आपण इक्वेशन 1ला 3 ने. चला डिवाइड इक्वेशन 3 बाय 2. इक्वेशन 3ला डिवाइड करा 2 ने. म्हणजेच काय येईल? 6 टाइम्स रेट हा इक्वल आहे कोणाच्या? के 3 रेस्ट टू द पॉवर एक्स, ए रेस्ट टू द पॉवर एक्स, नंतर 2 रेस्ट टू द पॉवर वाय, बी रेस्ट टू द पॉवर वाय. डिवाइडमध्ये इथं किती? 2 ने डिवाइड करत आहोत. म्हणजेच 2 इंटू रेट. याच्या डिवाइडमध्ये काय येईल? हा वाला डिवाइडमध्ये टाका. हा 3 आहे, याला याच्या डिवाइडमध्ये टाका. तर के काय आहे? हा वाला ए रेस्ट टू द पॉवर एक्स, नंतर 2 रेस्ट टू पॉवर वाय, नंतर बी रेस्ट टू द पॉवर वाय. काय केला? इक्वेशन 3ला डिवाइड केला इक्वेशन 2 ने. तर लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडने डिवाइड करा, राईट हँड साईडला राईट हँड साईडने डिवाइड करा. याचा भाग जाईल 3 ने. नंतर इथं काय कटेल? के सोबत कटेल, याच्यासोबत कटेल, हा पूर्ण कटेल, हा पण पूर्ण कटेल. मग काय राहिलं? चला, इथं काय राहिला? 3. रेट सोबत रेट पण कटेल. इक्वल टू हा काय होईल? 3 रेस्ट टू द पॉवर एक्स. एवढंच राहिलं, बाकी कटलं. तर बघा, पॉवर जो बेस आहे तो काय आहे? सेम आहे. तर जर पॉवर इथं काहीच नाही म्हणजे काय असतो? 1. जर बेस सेम असेल तर मग हे जर बेस सेम आहे तर 3 इक्वल टू 3 आहे, त्यांचे पॉवर जे असतो तेच व्हॅल्यू इक्वल असतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल? 1. एक्स इज इक्वल टू काय येईल? 1. म्हणजे त्यांचे जे पॉवर आहे तेच काय होईल? यांची व्हॅल्यू. म्हणजे बेस जर सेम आहे तर एक्स इज इक्वल टू ते 1 येऊन जाईल. तर आपल्या एक्सची व्हॅल्यू भेटली, पण आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे आता? वायची. तर वायची काढण्यासाठी आपण डिवाइड करू इक्वेशन 2ला 1 ने. चला डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 तर डिवाइड करा. तर काय येईल? इक्वेशन 2 काय आहे? 2 रेट डिवाइडमध्ये काय येईल? रेट. इक्वेशन 1चा रेट आहे इक्वल टू इथं काय आहे? के टाइम्स ए रेस्ट टू द पॉवर एक्स, 2 रेस्ट टू द पॉवर वाय, बी रेस्ट टू द पॉवर वाय. बघून घ्या एकदा असंच आहे का? इक्वेशन 2 बघा, ए
ए रेस्ट पॉवर एक्स, टू रेस्ट पॉवर वाय आणि बी रेस्ट पॉवर इतका पाहिजे वाय. ठीक आहे, चला डिवाइडमध्ये ए रेस्ट पॉवर एक्स आणि बी रेस्ट पॉवर वाय हा काय आपला इक्वेशन 1. पाहून घ्या इक्वेशन 1 ही वाला. ठीक आहे, तर डिवाइड केलं. चला जो कटतो त्याला काटा. कोण कटेल? रेट सोबत रेट, ए रेस्ट पॉवर एक्स, ए रेस्ट पॉवर एक्स, के सोबत के पॉवर वाय. तर इथं काय राहिलं मग? इथं काय राहिलं बघा 2 इक्वल टू इथं काय राहिला 2 रेस्ट पॉवर काय राहिला वाय. जर बेस सेम असेल तर पॉवर काय असतात? इक्वल असतात. तर म्हणजे 2 इथं काहीच नाही म्हणजे काय आहे 1. तर वाय इज इक्वल टू काय येईल 1. वाय इज इक्वल टू काय येईल 1. म्हणजेच एक्सची पण व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 1 आणि वायची पण व्हॅल्यू काय भेटली 1. आता सॉल्व झालं का नाही? तर आपल्याला कॅल्क्युलेट रेट लॉ इक्वेशन म्हणत आहे. तर या इक्वेशनमध्ये ते व्हॅल्यू पुट करायच्या. देअरफॉर लास्टमध्ये काय लिहाल? देअरफॉर द रेट खाली लिहाल. ठीक आहे, रेट लॉ इक्वेशन इज के ए रेस्ट टू द पॉवर 1 नंतर बी रेस्ट टू द पॉवर काय येईल 1. म्हणजेच तुम्ही इथं लिहा लास्टमध्ये therefore rate is equal to k a raised to the power 1 b raised to the power 1. हाच काय आपला रेट लॉ आहे. तर तेच लिहिला आपण रेट लॉ. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय केल्या? पुट केला. तर हा तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं होतं. नंतरचं बघा, हा पण तुम्हाला पेपरमध्ये विचारला आहे. रिॲक्शन ऑकरिंग इन द फॉलोइंग स्टेप कधी विचारला आहे? फेब्रुवारी 2024ला आणि जुलै 2022ला विचारलेला आहे. म्हणजे आत्ता विचारलं आहे रिसेंटली 25ला. तर रिॲक्शन ऑकरिंग इन द फॉलोइंग स्टेप तुम्हाला काही स्टेप्स दिल्या दिसत काय? स्टेप्स दिल्या. त्या 2 स्टेप दिल्या आहे. याच्यावरून काय करायचं आहे? ओव्हरऑल रिॲक्शन काढायची आहे, नंतर रेट लॉ काढायचं आहे, नंतर आयडेंटिफाय इंटरमिडिएट. रेट लॉ आणि इंटरमिडिएट. चला तर काय कराल? जे 2 इक्वेशन दिले आहेत तर 2 इक्वेशन सॉल्व करा. AgF plus F2 in gas gives NO2F in gas plus F in gas. झालं? नंतर बघा, नंतर F in gas plus NO2 in gas gives NO2F. हे तुमचे जे 2 इक्वेशन आहेत बघा, हे 2 इक्वेशन. आता मी याला काय करू शकत होते बघा, माझे जे लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला जो कटत आहेत त्याला काटा. ठीक आहे, चला बघा ॲड केलं. जे कटत आहेत त्याला काटा. याच्यापैकी कोण कटत आहे बघा? हा फ्लोरीन या फ्लोरीनसोबत कटत आहे. दिसत आहे? तो फ्लोरीन त्या फ्लोरीनसोबत कटत आहे. जो कटत आहे त्याला काटलं. काय कराल बघा, इथे एक NO2 आहे, इथे एक NO2 आहे. ते NO2 किती येतील? 2. म्हणजे F2 प्लस किती येईल? 2 टाइम्स NO2 प्लस 2 टाइम्स NO2. F2 हे बघा F2 आहे, इथे दोन्ही लेफ्ट साईडला आहे त्यांची ॲडिशन करा. 2 टाइम्स F2 नंतर प्लस हे पण 2 आहेत. ते काय येईल? ॲरो 2 टाइम्स NO2F. झालं? म्हणजेच काय केले? 2 रिॲक्शन सॉल्व केले. फ्लोरीन कटला तर फ्लोरीन काटलं आणि जे बाकीचे आहे त्यांना काय केलं? सॉल्व केलं. तर हीच आहे तुमची ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे हा झाला तुमचा पहिला. ही काय आहे? तुमची ओव्हरऑल रिॲक्शन. दुसरा बी काय म्हणत आहे? राईट डाऊन द रेट लॉ. आता रेट लॉ लिहिताना याचं रेट लॉ लिहायचं नाही. कोणाचं रेट लॉ लिहाल? रेट लॉ कोणावर डिपेंड असते? स्लो स्टेपवर. कोणावर असते? स्लो स्टेप. तर रेट इक्वल टू काय लिहू? के टाइम्स के काय? कॉन्स्टंट. रिॲक्टंटवर डिपेंड करते. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. म्हणजे जो रेट आहे तो कोणावर डिपेंड करतो? स्लो स्टेपवर. तर स्लो स्टेपच्या रिॲक्टंटवर. तर रेट हे तुमचे रिॲक्टंट आहे. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2 हा झाला बी. आणि नंतर आहे सी. सी काय? आयडेंटिफाय इंटरमिडिएट. तर इंटरमिडिएटमध्ये बघा हे ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये जो कटत आहे दिसत आहे फ्लोरीन कटत आहे दोन्ही याच्यामध्ये, तर तोच आहे तुमचा इंटरमिडिएट. कोण आहे? फ्लोरीन. हाच काय आहे तुमचा इंटरमिडिएट. हा एक तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये बघा इथे AB होतं तर मी काय लिहिलं? QR लिहिलं. काय लिहिलं? QR. आणि इथं पण व्हॅल्यू चेंज केले आहे. इथं QRच्या ठिकाणी जे AB होते ते ABच्या काय केलं आहे? व्हॅल्यू चेंज केलं आहे. तर हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला काय करायचा आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे.